आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री युवराज कोली, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी. कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कोगनोळी तालुका निपाणी. श्री सचिन खोत, संस्थापक अध्यक्ष श्री दत्तगुरु पंथसंस्था, कोगनोळी तालुका निपाणी. श्री धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, कोगनोळी तालुका निपाणी. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमार पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाळासो सुमती पाटील, नियोजित प्रतिष्ठान, कोगनोळी तालुका निपाणी. यंदाचा कैलासवासी अदगौडा नेमगौडा पाटील समाजसेवा जीवन गौरव पुरस्कार केडी पाटील यांना जाहीर. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अबुधाबी मधील मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी रवाना. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नवी दिल्लीत तणाव. महापौर निवड बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब. शहर परिसरात माघी गणेश जयंती भक्तिभावाने साजरी. टिळकवाडीतील स्वयंभू गणेश मंदिरात उद्या भव्य महाप्रसाद सोहळा. वाळकीमध्ये गवताच्या गंजींना आग, 1.5 लाखांचे नुकसान. आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा. विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईची जिल्हा पोलीस प्रमुखांची सूचना. मये समितीने घेतली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट. भर चौकात ऊस वाहून ट्रॅक्टरची 4 वाहनांना धडक. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना झाले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीमधील स्वामीनारायण मंदिराचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर येत्या 1 मार्च पासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. हा मोदींचा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा 7वा यूएई दौरा असून त्यासाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या सविस्तर पोस्टमध्ये मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अबुधाबीची राजधानी अबू मुरैखामध्ये हे मंदिर बांधण्यात आलं आहे. या मंदिराला एकूण 7 शिखरं असून ते 7 अमिरातींचे प्रतीक असल्याचं मानलं जात आहे. या प्रत्येक शिखरामध्ये हिंदू देवदेवतांच्या कथा, शिकवण, चित्र वा प्रतिकृतींच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहेत. गेल्या 3 वर्षांपासून राजस्थान व गुजरातमधील तब्बल 2000 कारागीर हे मंदिर बांधण्यासाठी राबले आहेत. हे मंदिर एवढं मोठं आहे की एका वेळी मंदिरात 8 ते 10,000 भाविक दर्शनासाठी येऊ शकतात. या मंदिराच्या उभारणीसाठी 20,000 टन दगड आणि संगमरवर वापरण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नवी दिल्लीत तणाव. किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. हजारो शेतकरी त्यांचे ट्रॅक्टर, ट्रक घेऊन दिल्लीच्या वेशीवर धडकले आहेत. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंदीगडमध्ये केंद्र सरकारने चर्चा केली, परंतु चर्चेच्या पहिल्या फेरीत कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे। तसेच या शेतकऱ्यांनी 16 फेब्रुवारी रोजी भारत बंदची हाक दिली आहे। दरम्यान शेतकरी शंभू सीमेवर दाखल झाले आहेत, परंतु पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला तर शेतकऱ्यांनी मागे हटण्यास नकार दिला। त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्याचप्रमाणे पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे। दुसऱ्या बाजूला सिंधू सीमेवरही पोलिसांनी नाकेबंदी केली आहे। महापौर निवड बिनविरोध होण्यावर शिक्कामोर्तब। महापौर उपमहापौर पदाची निवडणूक 2 दिवसांवर आली आहे। महापौर पदासाठी आरक्षित गटातील दोन्ही नगरसेविका भाजपकडेच असल्यामुळे महापौर पद बिनविरोध होण्याची शक्यता आहे, तर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे। मावळत्या महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी संपला। त्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत काळजीवाहू महापौर म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे। 22व्या महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आहे। या पदासाठी प्रभाग क्रमांक 17च्या सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक 35च्या लक्ष्मी राठोड यांच्यात चुरस आहे। संपूर्ण सभागृहात या 2च नगरसेविका पात्र आहेत आणि त्या दोघीही भाजपच्याच आहेत। त्यामुळे भाजपच्या बिनविरोध महापौर निवडीचा मार्ग सोपा झाला आहे, तर उपमहापौर पदासाठी मात्र स्पर्धा रंगणार आहे। शहर परिसरात माघी गणेश जयंती भक्तिभावाने साजरी। बेळगाव शहरासह शहापूर, टिळकवाडी, वडगाव, अनगोळ, उपनगर आणि ग्रामीण भागात गणेश जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। गणेश मंदिरात पहाटेपासूनच सनई चौघडा वाजवून गणेश मूर्तीची पूजा करण्यात आली। या निमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले। या निमित्त शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील विविध गणेश मंदिरांना विद्युत रोषणाई व रंगीबेरंगी फुलांच्या हारांनी, केळ्यांची झाडे, आंब्याच्या डहाळ्या लावून सुशोभित करण्यात आली होती। मंगळवारी पहाटेपासून काकड आरती, गणहोम, अभिषेक, महानैवेद्य, महाआरती, हळदी कुंकू समारंभ, गणेश पाळणा आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री सिद्धिविनायक मंदिर, मोतीलाल चौक, भेंडी बाजार यांच्या वतीने मंगळवारी गणेश जयंती व श्री सिद्धिविनायक वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। सकाळी पूजा, गणहोम, त्यानंतर रात्री महाप्रसाद पार पडला। यावेळी हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला। राणी चन्नम्मानगर येथील गणेश व मारुती मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत पंचामृत अभिषेक, सकाळी 10 ते 12 गणहोम, 12 वाजता गणेश जन्मोत्सव कार्यक्रम झाला। यानंतर पूर्णाहुती, मंगलारती व प्रसाद वितरण करण्यात आले। दुपारी 1 वाजता सत्यविनायक व सत्यनारायण पूजा पार पडली। सायंकाळी 4 पासून जप, भजन व हळदी कुंकू कार्यक्रम, सायंकाळी 7:30 वाजता मंगलारती करण्यात आली। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होती। त्याचप्रमाणे हिंडलगा मार्गावरील श्री मिलिटरी विनायक मंदिरात देखील भाविकांचा ओघ दिवसभर सुरू होता। शहरात इतर ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरांमध्ये देखील भाविकांची गर्दी दिसून आली। टिळकवाडीतील स्वयंभू गणेश मंदिरात उद्या भव्य महाप्रसाद सोहळा। दुसरे रेल्वे गेट नजीक असलेल्या स्वयंभू श्री गणेश मंदिरात बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यासाठी पूर्वतयारीस प्रारंभ करण्यात आला आहे। मंगळवारी या मंदिरात गणेश जयंतीचा सोहळा साजरा करण्यात आला। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। यामध्ये भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। माघी गणेश जयंतीच्या मुख्य सोहळ्याच्या बरोबरीने विविध पूजा पाठ आणि होम हवन करण्यात आले। दिवसभर मंदिरामध्ये दर्शन घेऊन गणेश भक्तांनी जन्म सोहळा साजरा केला। बुधवारी आयोजित महाप्रसाद सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे। वाळकीमध्ये गवताच्या गंजींना आग, 1.5 लाखांचे नुकसान। वाळकी तालुका चिक्कोडी येथे 2 शेतकऱ्यांच्या वाळलेल्या चाऱ्याच्या गंजींना आग लागल्याने सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले। याबाबतची अधिक माहिती अशी की वाळकी गावातील दलित वसाहत परिसरात सिद्धार्थ बसाप्पा सुतार व नरसू रामा नाईक यांनी आपल्या जनावरांच्या पावसाळी चाऱ्यासाठी गवत व इतर चाऱ्याची एका ठिकाणी साठवणूक केली होती। त्या संपूर्ण साठ्याला अचानक आग लागली। अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिसरातील घरे आगीपासून बचावली। यामध्ये सिद्धार्थ सुतार व नरसू नाईक यांचे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे। याबाबत सुतार व नाईक यांनी निपा आणि अग्निशामक दलात याबाबत तक्रार नोंद केली आहे। आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा।
पगार वाढ नोकरीत कायम करण्यासह विविध मागण्या मान्य करण्यात याव्यात, अन्यथा गुरुवार दिनांक 15 पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस लक्ष्मी कन्नूर यांनी सांगितले। मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले। पत्रकार परिषदेत बोलताना कन्नूर म्हणाल्या की कर्मचाऱ्यांची नेमणूक ग्रामीण भागात MBBS डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी करण्यात आली आहे। आमच्या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अन्यथा गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी पासून बेमुदत संप करू असा इशारा त्यांनी दिला। राज्याच्या सहसचिव अमृता मजगी, राज्य सदस्य बसप्पा इंगनळी, अध्यक्ष शरण बसप्पा कोळी, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन सकरी आदी उपस्थित होते। विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईची जिल्हा पोलीस प्रमुखांची सूचना। अपघातात मृत्यूचे वाढते प्रमाण आणि विशेषतः दुचाकी अपघातात हेल्मेट विना मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे। त्यामुळे जिल्ह्यात रोज एका पोलीस ठाण्याने किमान 200 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करावी अशी सूचना जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी केली आहे। गतवर्षी सुमारे 400 दुचाकीस्वार अपघातात ठार झाल्याचे आकडेवारी सांगते। त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर गुळेद यांनी गेल्या 3 महिन्यांपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीला प्राधान्य दिले आहे। जिल्ह्यातील 24 पोलीस ठाण्यांमधील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांना त्यांनी हेल्मेट कारवाईकडे दुर्लक्ष न करण्याची सूचना दिलेली आहे। उपनिरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबलना सूचना देऊन तुमच्या ठाणा हद्दीत रोज दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी सूचना दिली जात आहे। मये समितीने घेतली कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट। सीमा प्रश्न समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे शिनोळी येथे तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची तातडीने नेमणूक करावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले। रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। सीमा भागासाठी लवकरच तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती। शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अधिकाऱ्याची वेळेत नेमणूक करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। या संदर्भात लवकरच बैठक घेऊन अधिकारी नेमण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। यावेळी सीमावासियांसाठी महाराष्ट्राकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा व इतर समस्यांबाबतही चर्चा करण्यात आली। यावेळी रमाकांत कोंडुस्कर, शंकर बाबली, अनंत पाटील आदी उपस्थित होते। भर चौकात ऊस वाहू ट्रॅक्टरची 4 वाहनांना धडक। ऊस वाहू ट्रॅक्टरने एकाच वेळी 4 वाहनांना धडक दिल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना सोमवारी दुपारी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे घडली। या चौकामध्ये सिग्नल दिवा चालू असल्याने कार व 2 व्हीलर थांबल्या होत्या। त्याच वेळी पाठीमागून आलेल्या ऊस वाहक ट्रॅक्टरने या सिग्नलवरील वाहनांना धडक दिली। यामध्ये एक कार, 2 दुचाकी, पॅसेंजर रिक्षा अशा 4 वाहनांचे नुकसान झाले। विशेष म्हणजे त्या वाहनांपैकी असलेली कार अगदी नवीन कोरी होती। नव्या कारचे नुकसान झाल्यामुळे चालकाने ट्रॅक्टरवाल्याला चांगलेच धारेवर धरले। त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची तोबा गर्दी जमली होती। घटनास्थळी रहदारी पोलीस दाखल झाल्यानंतर समस्या निवारण करून सर्व वाहने पोलीस स्थानकाकडे नेण्यात आली। शहरात वाढलेली वाहनांची मोठी गर्दी अनेक अपघातांना निमंत्रण देत आहे, याचे प्रत्यंतर यामधून आले आहे। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी। संपर्क 9741436770 किंवा 9741625533।
biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढची बातमी। येत्या लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांवर भारतीय जनता पक्षाने प्रभारी आणि निमंत्रकांची नेमणूक केली आहे। यावरून लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असल्याचं स्पष्ट होत आहे। जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघावर प्रत्येकी एक प्रभारी आणि एक निमंत्रकाची नेमणूक करण्याचा आदेश पक्षाचे राज्याध्यक्ष BY विजयेंद्र यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांना दिला आहे। त्यानुसार बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांवर प्रभारी आणि निमंत्रकांची नेमणूक करण्यात आली आहे। कणबर्गीतील आंदोलन लांबणीवर। कणबर्गी निवासी योजनेचे काम 10 दिवसात सुरू केले जाईल अशी लेखी ग्वाही बुडा आयुक्त शकील अहमद यांनी आज दिली। त्यामुळे रस्ता रोको आंदोलन न करण्याचा निर्णय कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे। पण 10 दिवसात बुडा प्रशासनाने काम सुरू केले नाही तर मात्र रस्ता रोको आंदोलन केले जाईल अशी माहिती कणबर्गीच्या शेतकऱ्यांनी दिली। कणबर्गी निवासी योजनेचे काम सुरू करण्यास शेतकऱ्यांनी बुडा प्रशासनाला 1 आठवड्याची मुदत दिली होती, पण सोमवारी बुडा कार्यालयाकडून शेतकऱ्यांशी संपर्क साधला। सहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बुडा कार्यालयात येण्याची विनंती केली। त्यानुसार शेतकरी बुडा कार्यालयात चर्चेसाठी गेले। बुडा आयुक्त शकील अहमद, कार्यकारी अभियंते श्री नाईक, सहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री आदींनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली। समर्थनगर समस्यांबाबत आमदारांकडे अशी मागणी। समर्थनगर येथील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर दूर करण्यात याव्यात अशी मागणी समर्थ युवक मंडळाने बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्याकडे केली आहे। समर्थनगर येथील समर्थ युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागणीचे निवेदन त्यांना सादर केले। याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, प्रकाश राऊत, दीपक नगरकर, मनोज तानवडे, राम कटारे, सिद्धार्थ कम्मार, विनायक शिंदे आदींसह युवक मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। जायंट्स सखीतर्फे हळदी कुंकू समारंभ संपन्न। जायंट्स सखीतर्फे वेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला। कंगराळी येथील अमित पाटील यांच्या काजू कारखान्यातील महिलांसोबत हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमात अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सौ श्वेता अमित पाटील, आई शारदा पाटील व त्यांचे सर्व कुटुंबीय कार्यक्रमात सहभागी झाले होते। कार्यक्रमाच्या वेळी उपाध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी सूत्रसंचालन केले। त्यांनी महिलांना सद्गुरू वामनराव पै यांचे जीवन विद्या पुस्तके भेट म्हणून दिले। या प्रसंगी माजी अध्यक्षा विद्या सरनोबत, नम्रता महागावकर, प्राची होणगेकर, वृषाली मोरे, सीमा वेर्णेकर, भाग्यश्री पवार आदी उपस्थित होत्या। राजश्री हसबे यांनी आभार मानले। मनपात ड्रायव्हर क्लीनरना सेवेत कायम करण्याची मागणी। 15 ते 20 वर्षांपासून महापालिकेच्या वाहनांवर ड्रायव्हर आणि क्लीनर म्हणून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे अशी मागणी सोमवारी जय भीम ड्रायव्हर आणि क्लीनर संघटनेतर्फे महापालिकेकडे करण्यात आली। आयुक्त राजश्री जैनापुरे यांच्या अनुपस्थित प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष विशाल चलवादी, उपाध्यक्ष मेहबूब शेख, खजिनदार प्रकाश खणगावकर उपस्थित होते। शिवप्रतिष्ठानच्या वतीने हलगा येथे भंडारा कार्यक्रम संपन्न। तरुणांनी शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या गडकोट मोहिमेत सहभागी होऊन जीवन समृद्ध करावे असे मार्गदर्शन शिवप्रतिष्ठानचे स्वप्नील शिरोळकर यांनी रविवारी हलगा येथे केले। हलगा शिवप्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल रखुमाई मंदिर येथे भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यावेळी ते बोलत होते। मनोहर संताजी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले।
विठ्ठल रखुमाई मूर्तीचे पूजन परशुराम कोकितकर व स्वप्नील शिरोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन रोहित येळुरकर, धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचे पूजन सागर कामानीचे, जिजाऊ मातेच्या मूर्तीचे पूजन किरण हनुमंताचे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे वारकरी व शिवप्रतिष्ठानचे वारकरी यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. हलग्यातील मंदिराच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ. हलगा येथील ज्योतिबा आणि भैरीदेव मंदिराच्या कळसाच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ घाऊक भाजी मार्केट विक्रेते राजेश सामजी यांच्या हस्ते करण्यात आला. मुलाळ येथील केदार पीठाचे शिवानंद शिवाचार्य स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम झाला. सागर बिळगोजी यांनी प्रास्ताविक केले. केदार पीठाचे शिवानंद शिवाचार्य स्वामीजींच्या हस्ते ज्योतिबा व भैरीदेव मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर राजेश सामजी यांच्या हस्ते कळसाची दुरुस्ती आणि सुशोभीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ झाला. नागेश शास्त्री हेरलेकर यांचा सन्मान. म्हैसूर येथील वेदशास्त्र पोषिणी सभा यांच्यातर्फे सुप्रसिद्ध वेदमूर्ती नागेश शास्त्री गोविंदराव हेरलेकर यांचा सत्कार करण्यात आला. वेदांमध्ये प्रावीण्य तसेच शास्त्र व धर्मावर निष्ठा ठेवून जे आचरण करतात त्यांच्यासाठी हे सर्वोच्च सन्मानपत्र आहे. नागेश शास्त्री हेरलेकर यांना मानपत्र, जरीची शाल, श्रीफळ व धनादेश देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी वासुदेव पांडुरंग छत्रे गुरुजी यांचाही सत्कार करण्यात आला. कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन. पुढील पिढीला प्रदूषण मुक्त आणि शाश्वत वातावरण देण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन कुलगुरू प्राध्यापक विद्याशंकर एस यांनी केले. VTU येथे सोमवारी 2 दिवसीय धोकादायक कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय पद्धती या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या पुढाकाराने ही परिषद होत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वनाथ रामपुरे यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्याची गरज आहे असे सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर बी शिवलिंगय्या, अवजड आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार अरविंद गलगली, डॉक्टर BS जयप्रकाश आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक BE रंगस्वामी यांनी स्वागत केले, तर सिव्हिल विभागाचे अध्यक्ष डॉक्टर नागराज पाटील यांनी आभार मानले. जायंट्स वेलफेअर फाउंडेशन उपाध्यक्षपदी श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड. शास्त्रीनगर येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीधन सुरेश मुळीक यांची जायंट्स वेलफेअर फाउंडेशन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 2018 ते 2022 या काळात जायंट्स परिवार बेळगाव या ग्रुपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांची केलेली कामगिरी पाहून त्यांना युनिट 6च्या डायरेक्टर या पदावर घेण्यात आले. त्या पदावर असतेवेळी त्यांना एकूण 16 अवॉर्ड्स देऊन गौरवण्यात आले. याची दखल घेत यावर्षी कर्नाटक फेडरेशन उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मंगळवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. चव्हाण यांच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई पक्षाचे मुख्य आशिष शेलार आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. आज माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीची सुरुवात आहे, असे चव्हाण यांनी आदल्या दिवशी पत्रकारांना सांगितले. पोलीस परीक्षेसाठी पोशाखाचे नियम जारी. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा होत आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन वस्त्रसंहिता जारी करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष व तृतीयपंथी उमेदवारांसाठी पांढरा हाफ शर्ट व जादा पॉकेट नसलेली पॅन्ट परिधान करण्याची आहे. बुटाऐवजी साधे चप्पल घालून यायचे आहे. महिलांसाठीही काही वस्त्रसंहिता जारी केली आहे. गोकुळ दूध संघाच्या सीमा भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाकडून सीमा भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला असून महाराष्ट्रातील दूध दरांच्या तुलनेने महज दूध दरात ₹2 केली असून गाईच्या दुधात दरात तब्बल ₹4.50 कपात केली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगाव तालुक्यातील जवळपास 70 गावांचे शेतकरी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करतात. आतापर्यंत महाराष्ट्रातील दराप्रमाणे सीमा भागातील शेतकऱ्यांना दर मिळत होता, पण 3 दिवसापूर्वी गोकुळ दूध संघाने पत्रक पाठवून दर कमी करण्यात आले आहे असे कळवले आहे.
त्यामुळे नाराजगी व्यक्त होत आहे। तसेच शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी ठीक 10 वाजता येथील गोकुळ संघाच्या एकत्रीकरण केंद्रावर 70 गावातील दूध उत्पादकांचा मोर्चा काढला जाणार असल्याचे गोकुळ दूध संघाला कळवले आहे। खादरवाडी ग्रामस्थांचा पिरणवाडी पट्टण पंचायतीवर मोर्चा। खादरवाडी गावातील पिण्याचे पाणी, खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी आदी नागरी समस्या दूर कराव्यात या मागणीसह अन्यायी घरपट्टी, कम्प्युटर उतार्याच्या नावाने केली जाणारी लूट यांच्या विरोधात खादरवाडी ग्रामस्थांनी आज मंगळवारी सकाळी पिरणवाडी पट्टण पंचायतीवर मोर्चा काढून निवेदन सादर केले। तसेच मागणीची लवकरात लवकर पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला। पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, वाढीव घरपट्टी वगैरे विविध समस्यांनी ग्रस्त झालेले संताप खादरवाडी ग्रामस्थांनी आज राकेश पाटील यांच्यासह अन्य नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली पिरणवाडी पट्टण पंचायतीवर भव्य मोर्चा काढला। त्यानंतर पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी हनुमंत्या यांना निवेदन सादर करण्यात आले। श्री समादेवी उत्सवानिमित्त कार्यक्रम जारी। श्री समादेवी संस्था, वैश्वानी समाज, वैश्वानी युवा संघटना आणि वैश्वानी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सलाबाद प्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे। प्रतिवर्षाप्रमाणे श्री समादेवी जयंती उत्सव माघ शुद्ध एकादशी मंगळवारी दिनांक 20 फेब्रुवारी ते माघ शुद्ध चतुर्दशी शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी दरम्यान जारी होणार आहे। मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी सनाई चौगाडा व काकड आरतीने उत्सवाला प्रारंभ होणार असून सकाळी 11 वाजता श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ स्वरूपा इनामदार उपस्थित राहणार आहेत। हलगा येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न। हलगा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता। तब्बल 30 वर्षांनंतर भेटलेल्या जुन्या वर्गमित्र मैत्रिणींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। या स्नेह मेळाव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी अभियंता मधुकर बेळगोजी होते। कार्यक्रमाची सुरुवात दयानंद शिंदे यांच्या प्रास्ताविकांनी झाली। कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शाळेतील आजी माजी शिक्षक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने आणि दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। छापगाव येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात। छापगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रविवारी व सोमवारी आयोजित करण्यात आला होता। सद्गुरू नामदेव वास्कर महाराज यांच्या आशीर्वादाने गंगाराम नरगुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा उत्साहात झाला। या निमित्ताने 2 दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते। रविवारी सकाळी 9 वाजता पोथीपूजन करण्यात आले। यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, शरद केशकामत, प्रमोद कोचेरी, संजय कुंबल, ज्योतिबा रेमानी, रमेश धाबळे, ग्रामपंचायत अध्यक्षा गंगूबाई कुरबर यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते। स्वागत झाल्यानंतर ज्ञानेश्वरी अध्यायाचे वाचन करण्यात आले। प्लेइंग कलर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन। कंगराळी खुर्द येथील प्लेइंग कलर स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। शाळेच्या इमारतीत झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम मुख्य रमेश पाटील यांनी स्वागत केले। त्यानंतर विज्ञान शिक्षिका वैशाली तगनोजी यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर उपस्थित पालकांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक व विज्ञानप्रेमी नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा देसाई यांनी तर आभार वर्षा राणी कोकितकर यांनी मानले। निपाणी येथे दूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा। कर्नाटक सीमा भागासह राज्यातील मोठ्या प्रमाणात दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाला दिला जातो, पण कर्नाटक आणि महाराष्ट्र असा भेदभाव करून या संघाच्या सुविधा दिल्या जात नाहीत। संघाने सर्वच दूध उत्पादकांना महाराष्ट्राप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांनी दिले। मंगळवारी दुपारी आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते। राजू पवार म्हणाले, गोकुळ दूध संघाने 9 संघाने 1 फेब्रुवारी पासून सीमा भागासह कर्नाटकातील म्हस दुधाला 3 रुपये तर गाईच्या दुधाला 4.5 रुपये दर कमी केले आहे। त्यामुळे या भागातील दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे। बैठकीत तालुका अध्यक्ष बंटी पाटील, कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष बबन जामदार, बाबासाहेब पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। बोरगाव येथे म्हसोबा यात्रा।
बोरगाव येथील उपनगर असलेल्या तळवा कोडीमधील म्हसोबा मंदिर विकासासाठी अरिहंत समूहाकडून नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातूनही या ठिकाणी रस्ते, पथदीप, पाण्याची सोय केली आहे. भविष्यात या मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत सरकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथे म्हसोबा मंदिर यात्रेनिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. मंदिराचे पुजारी प्रकाश कोळी यांनी स्वागत केले. यावेळी पृथ्वीराज पाटील, नगरसेवक अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, बाबासाहेब कोळी यांच्यासह मंदिर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे वयाच्या 95व्या वर्षी दुःखद निधन झाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ताजीराव यांनी 11 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या 1959 सालच्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी होती. 1952 ते 1961 या कालावधीत त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले होते. उत्तम बचाव आणि नेत्रदीपक फटके मारण्यात त्यांचा हातखंडा होता. मात्र त्यांना भारतीय संघाच्या मधल्या फळीत फार जम बसवता आला नाही. 1952 मध्ये त्यांनी इंग्लंड विरुद्ध सलामीवीर म्हणून पदार्पण केले. मधल्या फळीत जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांची उपयुक्तता दाखवून दिली होती. 1953चा वेस्ट इंडिज आणि 1959च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांना संधी मिळाली. नागराज बसीदोनीने बनिया पंजाब याला दुहेरी पटावर आसमान दाखवले. आनंदवाडी आखाड्यात हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती आयोजित सुवर्ण महोत्सवी कुस्ती मैदानात कर्नाटक केसरी नागराज बसीदोनीने बनिया पंजाबला दुहेरी पटावर आसमान दाखवीत हलगेकर कुस्ती मैदान मारले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, सतीश पाटील, मल्लिकार्जुन जगजंपी, गुलाब जंगू, शेख विलास घाडी, मारुती घाडी, अशोक हलगेकर या मान्यवरांच्या हस्ते नागराज बसीदोनी व बनिया पंजाबचे कुस्ती लावण्यात आली. महिलांच्या कुस्तीत कल्याणी वाघवडेने राधिकावर विजय मिळवला. भक्ती पाटील, पद्मा खादरवाडी, सिद्धी निलस्कर, तनुजा खानापूर, आदिती कोरे, दीपा अनुगोळ, प्रांजल बिर्जे, पूर्वी लोकुळाचे यांनी शानदार विजय मिळवला. आखाड्याचे पूजन गुलाब शेख, आनंद जाधव, ईश्वर पाटील, डॉक्टर समीर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान प्रतिमेचे पूजन रावजी पाटील यांनी केले. या कुस्ती मैदानाला पंच म्हणून कृष्णा पाटील, नवीन मुतगे, बाळाराम पाटील, सुधीर बिर्जे, विलास घाडी, दुर्गेश संती बस्तवाड, मारुती तुळजाई, भावकन्ना पाटील, विलास घाडी, पिराजी मुसंडीकर, शिवाजी कडोली, बाबू कल्लेहोळ यांनी तर शिवकुमार माळीने कुस्त्यांचे सूत्रसंचालन केले. तसेच या कुस्तीच्या स्पर्धेला जगजंपी बजाचे संचालक मल्लिकार्जुन जगजंपी हे उपस्थित होते. डॉक्टर जडे जनगौडा पंच परीक्षेत उत्तीर्ण. डॉक्टर अमित जडे व अनिल जनगौडा हे कर्नाटक थ्रोबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. भारतीय थ्रोबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशनद्वारे धारवाड येथे पंच परीक्षा घेण्यात आली. कर्नाटक राज्य बेरोजगार क्रीडा शिक्षक संघ धारवाड येथील कर्नाटक राज्य थ्रोबॉल असोसिएशन चिಕ್ಕबಳ್ಳಾಪುರ यांच्या सहकार्याने धारवाड येथे पंच परीक्षा झाली. पंच परीक्षेचे पर्यवेक्षण सुनील गोला, महांतेश डीएच, श्रीनिवास व रघुनारायण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉक्टर अमित जडे हे गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयात तर अनिल जनगौडा हे गोमटेश पदवीपूर्व महाविद्यालयात क्रीडा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हे दोघेही बेळगावचे पहिले थ्रोबॉल पात्र पंच ठरले आहेत. राज्य ज्युनियर लंगडी संघाची 18ला निवड. ज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धा 1 ते 3 मे अखेर जोधपूर येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता कर्नाटक राज्य ज्युनियर लंगडी मुलामुलींचे संघ निवडले जाणार आहेत. त्यासाठी रविवारी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता कोगनोळ येथील सैनिकी निवासी संकुल येथे निवड चाचणी होणार आहे. निवड चाचणीमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची 1 जानेवारी 2007 नंतरची जन्मतारीख पात्र धरली जाणार आहे. 17 वर्षांखालील कोणत्याही मुलामुलींना भाग घेता येईल अशी माहिती राज्य लंगडी असोसिएशनचे मुख्य सचिव M.K. शिरगुप्पे, सहाय्यक सचिव अनमोल पाटील, संदीप मगदूम यांनी दिली आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.